नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। ही जी पानं तुम्हाला दिसत आहेत ही तुम्ही सहज ओळखली असतील, ही पिंपळाची पानं आहे। पिंपळ ही आयुर्वेदामधली अतिशय गुणकारी अशी वनस्पती आहे। फायकस रेलिगिओसा असे शास्त्रीय नाव आहे आणि अतिशय उपयुक्त अशी ही वनस्पती आहे। भारतामध्ये सर्वत्र आढळणारे हे एक वृक्ष आहे आणि हिंदू आणि बौद्ध धर्मामध्ये या वृक्षाला खूप मानतात, कारण प्राचीन काळी या झाडाच्या खाली ऋषीमुनींनी तप केलेले आहे। त्याचबरोबर महान गौतम बुद्धाला या झाडाखाली ज्ञान प्राप्त झालं म्हणून या वृक्षाला बोधी वृक्ष सुद्धा म्हटलं जातं। ही पिंपळाची पानं जी आहेत ही अनेक रोगावर चालणारी ही पिंपळाची पानं आहे। ही पानं जी आहेत ती बलवर्धक आहेत, सारक आहेत, ज्वरनाशक आहेत, शामक आहेत आणि शिवाय रक्तस्तंभक सुद्धा ही पिंपळाची पान। या पिंपळाच्या पानाचा 2-2 थेंब रस जर तुम्ही नाकपुडीमध्ये टाकला, दोन्ही नाकामध्ये 2-2 थेंब जर रस टाकला सलग 3 दिवस, तर तुमच्या शरीरातले अनेक आजार हे चमत्कारिकरित्या फक्त 3 दिवसामध्ये बरे होऊन जातात। बऱ्याच जणांना नाकातून रक्त येण्याची समस्या असते। उन्हाळ्यामध्ये नाकातून रक्त येतं, त्याला घोळणा फुटणं असं म्हणतो आपण। घोळणा फुटण्याची बऱ्याच जणांना समस्या असते। फक्त 3 दिवस जर तुम्ही या पिंपळाच्या पानाचा रस नाकपुडीमध्ये जर टाकला, दोन्ही नाकपुडीमध्ये 2-2 थेंब, तर नंतर आयुष्यामध्ये कधीही तुमचा घोळणा फुटणार नाही, नाकामधून रक्त येणार नाही। इतकी ही चमत्कारिक वनस्पती आहे। त्याचबरोबर तुमच्या शरीरामधले उष्णतेचे इतर आजार सुद्धा पिंपळाच्या पानाच्या रसाने निघून जातात। तुम्हाला उष्णतेचे इतर आजार असतील, तुमच्या डोळ्यामधून पाणी येत असेल उष्णतेमुळे, डोळ्याची खाज होत असेल, हातापायाची आग उठत असेल उष्णतेमुळे, तर हे जे उष्णतेचे आजार आहेत ते पूर्णपणे निघून जातात। त्याचबरोबर तुमची विस्मरण, काही जणांना विस्मरण होण्याची समस्या असते, एखादी गोष्ट आठवत नाही, लिहिलेलं वाचलेलं आठवत नाही, तर ते या पानाच्या रसाने ती समस्या जी आहे ती पूर्णपणे निघून जाते। डोकं जे आहे ते शांत राहतं या पिंपळाच्या पानाच्या रसाने। फक्त 3च दिवस तुम्हाला नाकामध्ये टाकायचं। बद्धकोष्ठतेची बऱ्याच जणांना समस्या असते आणि बऱ्याच जणांना इतर औषधं पण लागू होत नाहीत, तर त्यासाठी या पिंपळाच्या पानाचा अतिशय महत्वाचा आयुर्वेदिक उपाय करता येतो आणि पोट साफ न होण्याची जी समस्या आहे, बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे ती या पिंपळाच्या पानाने सहज दूर होऊन जाते। तर ही जी पिंपळाची पानं आहेत ती सावलीमध्ये वाळवायची आहेत आणि सावलीमध्ये वाळवून त्याचं चूर्ण बनवायचं आहे। चूर्ण बनवल्यानंतर त्याच्यामध्ये गुळ मिक्स करून त्याच्या गोळ्या बनवायच्या आहेत। साधारणतः वाटण्याच्या आकाराच्या त्याच्या गोळ्या बनवायच्या। म्हणजे साधारणतः तुम्ही जर त्याची 50 ग्रॅम पावडर बनवली असेल तर त्यामध्ये तुम्हाला 50 ग्रॅमच गुळ घ्यायचा आहे। समप्रमाणामध्ये पावडर आणि गुळ घ्यायचा, त्याच्या गोळ्या बनवायच्या आणि ही एक गोळी संध्याकाळी दुधामध्ये, 1 ग्लास दुधामध्ये ही एक गोळी टाकायची आहे, हलवायला चांगलं खलून घ्यायचं आहे आणि प्यायचं आहे। असं जर केलं तर सकाळी दुसऱ्या दिवशी तुमचं पोट जे आहे ते पूर्णपणे साफ होतं। सलग 10 दिवस केलं तर ही पोट साफ न होण्याची जी समस्या आहे, बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते आणि नंतर तुम्हाला पोट साफ न होण्याची समस्या राहत नाही। बऱ्याच जणांना जुलाबची समस्या असते, खाल्लेलं पचत नाही, खाल्लं की सारखं जुलाब होतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही पिंपळाची पानं अतिशय उपयुक्त अशी ही पिंपळाची पानं आहे। त्याची हे एक पान, पिंपळाचं पान छोटंसं घ्यायचं, एक कवळं नवीन पालवी आलेलं जे पान असतं छोटंसं, ते पिंपळाचं छोटंसं पान घ्यायचं। त्यामध्ये 2 पानं कोथिंबिरीची घ्यायची, 1 पान पिंपळाचं, 2 पान कोथिंबिरीचे, आणि त्यामध्ये साखर टाकायची आणि हे तिन्हीला चावून चावून त्याचा रस गिळायचा आहे। पूर्णपणे ते हळूहळू गिळून घ्यायचा आहे। जर तुम्हाला डिसेंट्री लागलेली असेल, एकदा जरी तुम्ही हा उपाय केला, जरी तुमची जी डिसेंट्री लागलेली आहे ती तात्काळ थांबून जाते। पिंपळाची पानं हृदयरोगावर अतिशय गुणकारी असतात। हृदयरोग ज्यांना झालेला आहे किंवा होऊ नये असं वाटत असेल, तुम्हाला हृदयरोगाची भीती वाटत असेल, छातीमध्ये धडधड होत असेल, तर त्यासाठी ही पिंपळाची पानं अतिशय उपयुक्त आहेत। तर काय करायचं आहे, याची 4-5 पानं जी आहेत ती संध्याकाळी 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहेत। अशा पद्धतीने तुम्ही तोडून पण ठेवू शकता, असे जरी ठेवले तरी चालतात। सकाळी पानं बाजूला काढून टाकायचे आणि हे पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते सकाळी 1 कप, दुपारी 1 कप आणि संध्याकाळी 1 कप, जेवणाआधी किंवा जेवणानंतर कधीही घेऊ शकता। जेवणाच्या आधी घेतलं तर उत्तम। तर सलग 21 दिवस जर असं केलं तर हृदयामधलं ब्लॉकेज सुद्धा याने निघून जातं। त्याचबरोबर छातीमध्ये धडधड होण्याची जी समस्या असते ती सुद्धा याने निघून जाते। त्वचा रोग होतो बऱ्याच जणांना आणि हे त्वचा रोग विविध प्रकारच्या क्रीम लावून सुद्धा जात नाही, त्यांच्यासाठी सुद्धा ही पिंपळाची पानं अतिशय गुणकारी असतात। पिंपळाची कवळी पानं घ्यायची आहेत, चांगले त्याला चुरगळून घेतल्यानंतर त्याच्यामधून चिकट असा रस निघतो,
हा चिकट रस ज्या ठिकाणी तुम्हाला स्किन इन्फेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी लावायचा आहे. सलग 7 दिवस तुम्ही अशा पद्धतीने इन्फेक्शन झालेल्या भागावर ही पिंपळाची पानं लावा. कसल्याही पद्धतीचं स्किन इन्फेक्शन असेल तर ते सुद्धा या पानाने निघून जातं. तर हा साधा उपाय आहे, तुम्ही अवश्य करून बघा. आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.